प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या सागर आणि मुक्ताची जवळीक आता आपल्याला वाढताना दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच असेल की सागरचं मुक्तावर काडी मात्र प्रेम नाहीये आणि तिच्याविषयी कायम चिडचिड असते आणि मुक्ताचंही तसंच असतं. मुक्ताचं सागरवर बिलकुल प्रेम नसतं आणि सागर हा चांगला मुलगा नाहीये असं तिचं मत असतं. परंतु आता येणाऱ्या भागामध्ये जेव्हा सागर सावनीच्या घरी मुक्ताला घेऊन जातो तेव्हा ही सावनी मुक्ताला खूप भडकवते. सागर फक्त कायम माझ्यावरच प्रेम करतो आणि यापुढेही करत राहील अशा पद्धतीचं तिला भडकवत असते. परंतु ही मुक्ता तिच्या बोलण्यावर काडी मात्र विश्वास ठेवत नाही आणि तिला 4 गोष्टी सुनावताना आपल्याला दिसत आहे. गाडीत आल्यानंतर जेव्हा मुक्ता बोलते की सावनी अशी बोलतोय तेव्हा सागर हा खूप तिला सांगतो की तसं काही नाहीये, मी फक्त आदित्यला भेटायला आलो होतो. मुक्ताचा गैरसमज होऊ नये म्हणून त्याची धडपड चालू असते. परंतु ही मुक्ता बोलते की तुम्ही उगाच एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. याआधी मुक्ताचा सागरवर बिलकुल विश्वास नव्हता, परंतु हळूहळू तिचा विश्वास तिच्यावर बसू लागला आहे आणि त्याच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ लागला आहे. इतकंच नाही तर सागरच्याही मनात मुक्ताविषयी कुठेतरी थोडंसं प्रेम निर्माण होताना आपल्याला दिसणार आहे. कारण प्रेक्षकांनो, मुक्ता आणि सागरचं लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहिती असेल की सागर सगळ्या गोष्टी स्वतः वापरतो. मुक्ताला थोडीशी सुद्धा जागा दिलेली नाहीये, कपाटात तर बिलकुल नाही. बिचारी मुक्ता कायम सुटकेसमध्ये कपडे ठेवते, काढते हेच करत असायची. परंतु यावेळेस त्याने स्वतःहून या मुक्तासाठी कपाटाची एक बाजू मोकळी केलेली असते आणि तिला सांगतोय की कपाटाची एक बाजू मी मोकळी केली आहे. तेव्हा मुक्ता बोलते की याचा मी काय करू. नंतर तिच्या लक्षात असतं की तिच्यासाठी हे केलेलं आहे. तिला या सगळ्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. ती खूप खुश होते. आता हळूहळू या दोघांचाही एकमेकांवरील जो राग आहे तो प्रेमामध्ये बदलू लागला आहे आणि यापुढेही यांची जवळीक वाढताना तुम्हाला दिसेल.